टेक्निक्समध्ये मी तुमचा मित्र गौरव. चला आज आपण बनवणार आहे 6 मॉडेलचा एक एक्सटेन्शन बोर्ड बनवण्यासाठी मी मार्केटमधून आणलेले एक 6 मॉडेलची हा पंचम बॉक्स म्हणतात. काही कंपन्यांमध्ये प्लेट आणि हे बॉक्स वेगळे पण येतात. आपल्या घरामध्ये जे रेग्युलर लावता, जर तुमच्या घरामध्ये कन्सिल जर केलेले असेल, हा पत्र्याचा एक बोर्ड येतो, हा भिंतीमध्ये लागतो आणि त्याच्यावरतून ही प्लेट येते. पण हा जो बोर्ड आणलेला आहे हा पंचम बोर्ड आहे. हा आपण वरून भिंतीवर असा लागतो, बरोबर असा काही दिसतो. हा ठीक आहे. तर हा बोर्ड हे ठेवू आपण बाजूला. आपण हा बोर्ड बनवण्यासाठी एक मी मोटरचं कनेक्शन आणि एक साधं कनेक्शन चार्जिंगसाठी. तर अशा दृष्टीने मी एक 6 मॉडेलची एक पिन घेतलेली आहे, एक 16 एम्पियरची पिन घेतलेली आहे, एक याच्यासाठी 16 एम्पियरच्या सॉकेटसाठी 16 एम्पियरचा स्विच घेतलेला आहे आणि एक 6 एम्पियर सॉकेटसाठी 6 एम्पियरचा स्विच घेतलेला आहे. तर बघा आपल्याला याच्यामध्ये लागल्या 2 3 पिन आणि 2 स्विच लागले. 6 एम्पियरची एक ही 3 पिन, 16 एम्पियरची हे याचे स्विच 16 एम्पियरचं आणि एक 6 एम्पियरचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं हे 2 कनेक्शन, एक 6 एम्पियरचं आणि एक 16 एम्पियरचं हे कनेक्शन मी केलेलं आहे. चला आपण हे फटाफट आता लावून घेऊ. आणि मित्रांनो, आपल्याला जर करायचं असलं ना एक्सटेन्शन बोर्डसाठी, या तिन्ही पण आपल्याला पिनासुद्धा लावता येतात. पण मला आता गरज नाही आहे त्याची, म्हणून मी एक नवीन व्हिडिओ बनवू त्यासाठी कसं कनेक्शन असतं. आता आपण फटाफट हे लावून घेऊ आणि बोर्ड बनवून घेऊ. हे प्रत्येक कंपनीनुसार याचे लॉक असतात. ही प्लेट आणि हे स्विच सॉकेट एकाच कंपनीचे घ्यावं लागतं, कारण हे स्विच आणि हे सॉकेट याचे जे लॉक असतात ना, हे लॉकमध्ये बसतात. इथं अशा पद्धतीने आपला एक बोर्ड तयार झालेला आहे. हा बोर्ड काही असा दिसेल. याच्यासाठी वायर निघण्यासाठी इथे आपण एक कट मारून घेऊ थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण वायरिंग करून घेऊ. तुम्हाला समजण्यासाठी मी 2 ॲल्युमिनियमच्या वायर घेतलेल्या आहे आणि ॲल्युमिनियमच्या तुम्ही न घेता ह्या कॉपरच्या घ्या. मी हे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी करतोय. रेड वायर ही नेहमी फेजसाठी, म्हणजे जिथे आपल्याला टेस्टर लागतं ना, जिचं टेस्टर ग्लो होतं त्या ठिकाणी आपण रेड वायर वापरतो. आणि ही ब्लॅक वायर न्यूट्रलसाठी वापरतात. आणि एक वायर अर्थिंगसाठी, हे जे अर्थिंगचे वरचे जे आहे ना, हे अर्थिंगचे याच्यासाठी आपण ग्रीन वायर वापरतो. आता आपण पहिले न्यूट्रल वायर आणि मेन वायर लावून घेऊ. तेव्हा तुमच्या बोर्डमध्ये जेव्हा तुम्ही आणाल ना, इथं लिहिलेलं असतं, हा इथं एन म्हणजे हा न्यूट्रल आहे, हा इथं न्यूट्रल आहे, आणि हा एल म्हणजे लाईन आहे, म्हणजे हा लाईनचा सप्लाय असतो आणि हा न्यूट्रलचा सप्लाय असतो. तर मित्रांनो, न्यूट्रल इथं लागल्या गेलेली आहे. एक साईड मी पॅक करतो, एक साईड ओपन ठेवतो. तुम्हाला समजेल थोड्या वेळात मी कशासाठी केली. आता ही फेज वायर आहे, ही 6 एम्पियरचा स्विचची वरची बाजू आणि 3 पिनची एक बाजू, ह्या 2 वायर एकमेकात कनेक्ट करायच्या असतात. चला हा पण आपण पॅक करून घेऊ.
त्याच्यानंतर 16 एम्पियरचं स्विचचं कनेक्शन करून घेऊ. ओके, इथे आपले दोन्ही कनेक्शन झालेले आहे. एक 6 एम्पियरचं झालेलं आहे आणि 16 एम्पियरचं पण झालेलं आहे. चला, तर याच्यामध्ये एक याचं इंडिकेटर आहे. ही इंडिकेटरची वायर आपण इथं पण लावू शकतो या 2 सॉकेटमध्ये, म्हणजे ज्या वेळेला आपलं स्विच चालू होईल त्यावेळेला ती लाईट ग्लो करेल. किंवा एक न्यूट्रलला आणि एक इथं वरच्या बाजूने या वायरसोबत इथं पण लावता येईल. चला, मी फटाफट लावून घेतो. इथे इंडिकेटरच्या वायर लावून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आता मेन वायर घेतलेली अर्थिंगची. अर्थिंगसाठी येल्लो, ग्रीन किंवा पूर्ण ग्रीन अशी वायर वापरली जाते. चला, ही वायर लावून घेतो मी. अर्थिंगचं कनेक्शन ही एक आणि हा एक सेंटरचा पॉईंट. इथं अर्थिंगची साईन केलेली असते. ही साईन आहे अर्थिंगची. ओके, आता हे कनेक्शन इथं लागणार आहे. पण याच्यासाठी आधी मी काय करतो, याला अजून एक वायर जॉईन करून घेतो जी आपल्या मेन बोर्डमध्ये अर्थिंगला आपल्याला कनेक्ट करता येईल. गाईज 2 वायर लावून घेतलेल्या आहे मी इथं अर्थिंगच्या. आता आपण याच्यामध्ये न्यूट्रल वायर आणि मेन वायर कनेक्ट करून देऊ. न्यूट्रलसाठी मी ब्लू वायर घेतली. ब्लू वायर त्याचा ब्लू आणि ब्लॅक एक कलर कोड असतो न्यूट्रलसाठी. आता ही जी ब्लॅक न्यूट्रल आलेली इथं, आता हिच्यातून आपल्याला बाहेरून एक इनपुट द्यायचं आहे. त्यासाठी आपण ही पण वायर इथं न्यूट्रलमध्ये कनेक्ट करून घेऊ. अशा प्रकारे आपण अर्थिंग वायर आणि न्यूट्रल वायर कनेक्ट केली. आता राहिली आपली मेन वायर. मेन वायरसाठी मी येल्लो वायर घेतलेली आहे. येल्लो कलर कोड आणि रेड कलर कोड असा असतो. पण बहुतेक टेक्निशियन काय करता, इन्व्हर्टरसाठी येल्लो वायर टाकतात आणि नॉर्मल येते, काही प्रॉब्लेम नाही. आता ही वायर कनेक्ट करण्यासाठी याला 2 प्रकार आहे. इथून एवढा एक तुकडा कट करून इथं दोन्ही स्क्रूला टाकायचा, किंवा एक वायर मोठी सोलून घ्यायची, या दोन्ही स्क्रूमध्ये टाकून द्यायची. साधारण एवढी आली पाहिजे दोन्ही नटमध्ये. मस्त पिळून घेऊ आपण ही बाई.
आणि याच्यामध्ये ही वायर आपण लावून घेतलेली आहे, बरोबर. अशा ठिकाणी आपलं हे पूर्ण कनेक्शन रेडी झालं आहे. आता याच्यातून 3 वायर आलेल्या आहे, एक न्यूट्रल, ही एक मेन आणि ही एक अर्थिंग. याला आपण 3 पिन टॉप लावायचा किंवा डायरेक्ट तुमच्या बोर्डमध्ये कनेक्शन असेल तर कनेक्शन करा. आता हा बोर्ड मी थोडा कट करून घेतो एक साईड वायर काढण्यासाठी. इथे मी कट केलेला आहे बोर्ड. वायर आपण इथून काढून घेतलेला आहे आणि बोर्ड आपला रेडी आहे. बोर्ड एकदा बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, एक सबस्क्राईब करा. असा आपला बोर्ड एक्सटेन्शन बोर्ड रेडी झालेला आहे. आता त्याचे स्क्रू जर टाकले तर 3 पिन बसवून हा बोर्ड रेडी होऊन जाईल. चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो हा लावल्यानंतर. तोपर्यंत बाय. एक लाईक करून द्या.